Good morning, my dear students. How are you all? I hope you all are fine at home. मुलांनो, आज आपण नवीन लेसन बघणार आहोत 12 खडी. तर मुलांनो, तुम्हाला वाटेल की शिकवण्याच्या अगोदरच मिसने लिहिलं आहे. यस बच्चों, आपको क्या लगेगा कि ऑलरेडी मिस ने लिखा है, अभी तक सिखाया भी नहीं. तो बच्चों, ये मेरा लास्ट ईयर का बुक है, इसलिए ऑलरेडी लास्ट ईयर सिखाते समय मैंने इसमें लिखा था. ओके, तो ऑलरेडी है इसमें. तो बच्चों, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्वर आणि व्यंजनची इंग्लिशमध्ये स्पेलिंग बघितली, बरोबर. स्वर आणि व्यंजनची आपण इंग्लिशमध्ये स्पेलिंग बघितली आहे. ओके, तर मुलांनो, एकदा मी वाचते, लक्ष द्या, ध्यान दे दो. मैं रीड करती है. अ ए आ डबल ए ई आय ई डबल ई उ यू उ डबल ओ ए वाय ऐ ए आय ओ बघा, मराठीमध्ये सुद्धा स्वरचा उच्चार आहे ओ आणि त्याची स्पेलिंग इंग्लिशमध्ये अल्फाबेट आहे ओ. औ ए यू ए एम आहा ए एच ए. व्यंजन क के ए ख के एच ए ग जी ए घ जी एच ए च सी एच ए छ सी डबल एच ए झ झे ए झ झे एच ए ट टी ए ठ टी एच ए ड डी ए ढ डी एच ए न ए डबल एन ए त टी ए थ टी एच ए द डी ए ध डी एच ए न एन ए प पी ए फ पी एच ए ब बी ए भ बी एच ए म एम ए य वाय ए र आर ए ल एल ए व वी ए श एस एच ए श एस एच ए स एस ए ह एच ए ळ एल ए क्ष के एस एच ए न्य डी एन वाय ए. ओके, तर हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं आणि त्याखालील 2 प्रश्न हे आपण कंप्लीट केले होते. येस, तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे लिहिला आहे. व्हेरी गुड स्टुडंट्स. नेक्स्ट लेसन वर जाऊया. तर मुलांनो, आज आपण 12 खडी
शिकणार आहोत, परंतु त्या अगोदर बाराखडी लिहिताना जे काना, मात्रा, वेलांटी ह्यांची गरज असते. तर मुलांनो, तुम्ही 3rd स्टँडर्डला आहात. येस, 2nd स्टँडर्डला तुम्हाला थोडीफार बाराखडी शिकवली असेल. येस स्टुडंट्स. तर मुलांनो, बाराखडी म्हणजे 12 एक व्यंजनची 12 खडी लिहायची. ओके, तर त्याचे 12 खडी असतात. ओके, 12 वेगवेगळे चिन्ह देऊन 12 खडी लिहिली जाते. तर मुलांनो, इयत्ता 4थीच्या वर्कबुकमध्ये जर तुमचे कोण भाऊ बहीण 4th स्टँडर्डमध्ये असतील तर त्यांच्या बुकमध्ये मुलांनो पान क्रमांक 4 वर चांगल्या प्रकारे चिन्ह त्यांनी दाखवले आहेत. येस, काना, वेलांटी, उकार, मात्रा कसे असतात ते त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवलं आहे. बच्चों, आपके कोई भाई बहन 4th स्टैंडर्ड में होगी तो देखो बच्चों, उनके बुक में उन्होंने अच्छे से चिन्ह दिखाए हैं. तो बच्चों, आज के लेक्चर में हमें चिन्ह दिखने वाले हैं. तो बच्चों, किसी के भाई बहन 4th स्टैंडर्ड में है तो उनके पास से आप बुक ले लो और पेज नंबर 4 ओपन करो. और जिन्होंने पास नहीं है, नो प्रॉब्लम. यस, आप मोबाइल की स्क्रीन पर देखो, मैंने दिखाया है. आपके पास होना ही चाहिए, ऐसा नहीं. पर किसी के भाई बहन 4th स्टैंडर्ड में है तो उनका वर्कबुक ले लो और पेज नंबर 4 ओपन करो, तो आप उसमें देख सकते हैं. और जिन बच्चों के पास नहीं है, ओके, 4th स्टैंडर्ड में उनके भाई बहन नहीं है, तो आप मोबाईल पर देखो बच्चों. तर मुलांनो, बघा, बाराखडी लिहिण्याच्या अगोदर जे 12 खडी म्हणजे जे 12 चिन्ह असतात, ओके, जे चिन्ह वापरून 12 खडी लिहिली जाते ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया. बघा मुलांनो, स्वर. ओके, एकूण स्वर किती आहेत मुलांनो? 13. परंतु या स्वरमध्ये रू हा स्वर नाही आहे, तर रूला सोडून 12 स्वर आहेत. बघा, अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, आहा. आणि मुलांनो, त्या स्वरचे त्यांनी चिन्ह दाखवले आहेत. ओके, जसा बघा, इकडे चिन्ह कोणताही नाही आहे, म्हणजे इकडे बाराखडी लिहिताना जो व्यंजन आहे फक्त तोच लिहायचा, त्याला काही काना मात्र नाही आहे. जेव्हा दुसरा व्यंजनचा आपण बाराखडी लिहिणार, दुसरा व्यंजन, तेव्हा त्याला काना येते मुलांना. ओके, बघा, अ ला ही जी बाजूला दांडी आहे, ओके, जी लाईन आहे, त्याला बोलायचं काना. ही आहे पहिली वेलांटी. ओके, व्यंजनच्या अगोदर पहिली वेलांटी. दुसरी वेलांटी, ह्याला बोलायचं दुसरी वेलांटी. व्यंजनच्या नंतर दिली जाते ती दुसरी वेलांटी. पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, 2 मात्रा, एक काना आणि एक मात्रा. ही काना मी तुम्हाला सांगितलं, ह्याला काय बोलतात? काना. बरोबर. तर काना, एक काना आणि एक मात्रा, एक काना आणि 2 मात्रा, अनुस्वार आणि विसर्ग. ओके, तर मुलांनो, अजून चांगल्या प्रकारे बघण्यासाठी बघा, खाली त्यांनी चिन्ह दिले आहेत आणि ते त्या चिन्हाला काय बोलतात ते सुद्धा लिहिलेलं आहे. बघा मुलांनो, काना. येस, ज्या व्यंजनची बाराखडी लिहिताना ते व्यंजन लिहून त्याच्या बाजूला जी लाईन दिली जाते त्याला बोलायचं काना. ओके, त्यानंतर पहिली वेलांटी. बघा मुलांनो, ह्याला काय बोलायचं? पहिली वेलांटी. ओके, व्यंजन येईल आणि व्यंजनच्या अगोदर ही पहिली वेलांटी दिली जाते. पहिली वेलांटी. दुसरी वेलांटी. ओके, व्यंजनच्या नंतर दिली जाईल त्याला बोलायचं दुसरी वेलांटी. पहिला उकार.
व्यंजन येईल आणि त्याला पहिला उकार, बघा या उकाराचं चिन्ह बघा कसं आहे, ह्या साईडून पहिला उकार, दुसरा उकार मुलांनो, दुसरा उकार बघा व्यंजनच्या खाली असा उलटा दुसरा उकार दिला जाईल. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी अगोदर दिली जाईल ती पहिली वेलांटी, नंतर दिली जाईल व्यंजनच्या नंतर ती दुसरी वेलांटी. एक मात्रा व्यंजनच्या वर दिली जाईल एक मात्रा, त्यानंतर व्यंजनच्या वर दिली जाईल 2 मात्रा. एक काना आणि एक मात्रा, मी तुम्हाला सांगितलं ही जी लाईन आहे ह्याला काय बोलायचं, काना, आणि वरती दिली जाते ती मात्रा, म्हणून एक काना आणि एक मात्रा. एक काना आणि 2 मात्रा मुलांनो, एक काना आणि त्याच्यावर दिली जाईल 2 मात्रा. अनुस्वार व्यंजनच्या वर दिला जाईल अनुस्वार आणि विसर्ग. येस स्टुडंट्स, समजलं? तर बाराखडी लिहिताना अशा 12 चिन्हाचा वापर करून बाराखडी लिहिली जाते. येस स्टुडंट्स, माझ्या मागे बोला. काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, 2 मात्रा. एक काना आणि एक मात्रा, एक काना आणि 2 मात्रा. अनुस्वार, विसर्ग. ओके स्टुडंट्स, तुम्हाला समजलं पाहिजे काना काय आहे, वेलांटी काय आहे, उकार कशाला बोलतात. ओके स्टूडेंट्स, और एक बार रीड करते हैं बच्चों. यस, और एक बार रीड करते हैं, दोहराओ मेरे पीछे. काना, पहिली वेलांटी, दूसरी वेलांटी, पहिला उकार, दूसरा उकार, एक मात्रा. येस, वरती एक आहे म्हणून एक मात्रा, ह्याला काय बोलायचं, मात्रा. 2 आहेत, 2 मात्रा. एक काना आणि एक मात्रा, एक काना आणि 2 मात्रा. अनुस्वार, विसर्ग. ओके, तो बच्चों ये सब चिन्ह लेकर हम बाराखड़ी लिखने वाले हैं. ओके, आज मैं आपको 2 एग्जाम्पल देती है. ओके बच्चों, आज मैं 2 एग्जाम्पल, ये सब चिन्ह लेकर कैसे बाराखड़ी लिखी जाती है, तो वो आज हम 2 एग्जाम्पल देखेंगे. ओके, और नेक्स्ट लेक्चर में हम बाराखड़ी लिखने वाले हैं. ओके, देखो एक व्यंजन लेकर आपने सब चिन्ह लेकर आपने एक बाराखड़ी लिखी ना, तो आपको समझ में आएगा, क्योंकि दूसरे सब व्यंजन सिर्फ चेंज हो जाएगा. उसकी वेलांटी, उकार, मात्रा वो वैसा ही रहेगा और उसका उच्चार, प्रोनाउंसिएशन चेंज हो जाएगा. ये स्टूडेंट्स, तो ध्यान दे दो. बच्चों, मैं फिर से आपको बताती है, आपके 3rd स्टैंडर्ड में ये चिन्ह नहीं है, ये 4th के वर्कबुक में है. ओके, आपके बुक में 2nd लेसन डायरेक्ट बाराखड़ी उन्होंने लिखने के लिए दिया है. तो मैंने आपको चिन्ह कैसे रहते हैं वो अच्छे से समझने के लिए मैंने आपको क्या किया है,
कौन से स्टैंडर्ड के बुक में से मैंने आपको ये चिन्ह दिखाए? 4th स्टैंडर्ड। कंफ्यूज नहीं होना है। मैंने आपको बोला है जिन बच्चे उनके भाई बहन 4th स्टैंडर्ड में है तो आप वो बुक लेकर बैठ सकते हैं। जिन बच्चों के पास नहीं है वो मोबाइल पर देख सकते हैं, क्योंकि मैंने मोबाइल पर भी अभी दिखाया। यस, वेरी गुड। तो बच्चों अभी ये चिन्ह लेकर कैसी 12 खड़ी लिखने वाले हैं। ओके, मैं आपको 2 एग्जाम्पल में देती है। ओके बच्चों, तो बच्चों ध्यान दे दो कौन से 2 व्यंजन मैं लेकर आपको एग्जाम्पल देती है। ओके, देखो बच्चों, मैं पहला व्यंजन लेती है क। ओके, देखो कैसे चिन्ह लेकर 12 खड़ी लिखी जाएगी। तो बच्चों हम क की 12 खड़ी लिखते हैं। बच्चों मैं आपको सिर्फ एग्जाम्पल दे रही है। ओके, क। ओके, तो बच्चों क की 12 खड़ी हम कैसे बोलेंगे? देखो मैं बोलती है क, का, की, कु, के, कई, को, कऊ, कम, कहा। ओके, तो क की 12 खड़ी ऐसे हो जाएगी। ओके, उनका प्रोनाउंसिएशन हो जाएगा। अभी कैसे लिखते हैं? क की 12 खड़ी लिखेंगे तो बच्चों मैंने आपको बोला कि सबसे पहली सिर्फ वो व्यंजन ही लिखना है, उसको कोई काना मात्रा नहीं आएगा। ओके, तो क की 12 खड़ी हम क लिखते हैं। क के बाद का। तो बच्चों क्या करना है? क की 12 खड़ी इसलिए क और क के बाजू में काना दिया तो उसका उच्चार हो जाएगा, प्रोनाउंसिएशन होगा का। देखो इधर क और क को काना दिया है, का। जैसा ये है काना। मैंने आपको बोला है, एक बार आपको सब मूलाक्षर वर्णमाला और 12 खड़ी आएगी तो आपको 2 से ज्यादा शब्द रीड करने के लिए और लिखने के लिए आएंगे, इसलिए 12 खड़ी की बहुत जरूरत है। तो क नंतर येणार का। तर मुलांनो क आणि क ला काना दिली तर होईल काय उच्चार होणार? का। की। मुलांनो की पहिली वेलांटी क लिहून त्याला अगोदर पहिली वेलांटी द्यायची म्हणजे होईल की। बघा क ला पहिली वेलांटी की, की परत येतो। सो क ला दुसरी वेलांटी। येस, क, का, की, कू। बघा मुलांनो कू पहिला उकार। ओके, क लिहायचा आहे, क आणि क ला पहिला उकार कू, कू। क ला दुसरा उकार कू, कू, के आणि एक मात्रा तर त्याचा उच्चार होईल के। क आणि एक मात्रा कै, क आणि 2 मात्रा कै। को, क एक काना आणि एक मात्रा। देखो बच्चों, एक काना आणि एक मात्रा। क लिखेंगे तो उसको एक काना और एक मात्रा, तो क्या हो जाएगा? को, कऊ। क एक काना और 2 मात्रा। कैसा हो जाएगा? क उसको एक काना और 2 मात्रा को, कऊ। इसका उच्चार है कऊ, कम। क और अनुस्वार कम,
कहा, क और 2 विसर्ग। ओके बच्चों, समझ में आया कैसी बाराखड़ी लिखी? देखो बच्चों, ये सब चिन्ह हमने यूज किया है। क तो सिर्फ क के बाद का, तो क और काना देकर हो जाएगा का। की तो क आणि पहिली वेलांटी की, क आणि दुसरी वेलांटी की, की। कू पहिला उकार, कू दूसरा उकार। के एक मात्रा, क लिखकर उसके ऊपर हमने एक मात्रा दी, के। कई, को, कौ, कम, कहा। यस बच्चों, देखो काउंट करो, 12 हो गए क्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 12 खड़ी। यस, और एक एग्जाम्पल देती है बच्चों, ग की 12 खड़ी देती है। बच्चों अभी आपको मुझे बताना है कैसा लिखना है। ओके, मैंने आपको बोला अभी एक बार क की 12 खड़ी लिखी है ना, तो अभी इधर सिर्फ ग व्यंजन चेंज हो जाएगा, उसके जो काना मात्रा वेलांटी जो है वो वैसा ही रहेगा। ओके, देखो ग, गा, ग आणि एक काना गा। उसके बाद बच्चों है गी, तो बोलो कैसा लिखू मैं? कसं लिहायचं सांगा? येस, ग आणि पहिली वेलांटी, व्हेरी गुड, गी। परत येतो गी, ग आणि दुसरी वेलांटी गी। गु, ग आणि पहिला उकार गु, गु, ग आणि दुसरा उकार गे, ग आणि एक मात्रा, वरती जी दिली जाते ती मात्रा, खाली बाजूला जी दिली जाते ती काना, गे। गई, ग आणि 2 मात्रा गई। गो, ग एक काना एक मात्रा गो। गौ, ग एक काना आणि 2 मात्रा गौ। गम, ग आणि अनुस्वार गाहा, ग आणि विसर्ग। येस, बघा मुलांनो, जर तुम्ही 2 ने 12 खडी जर बघितली तर फक्त व्यंजन चेंज होतो, बी त्याचे काना मात्रा वेलांटी तसे, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, 2 मात्रा, एक काना एक मात्रा, एक काना 2 मात्रा, अनुस्वार आणि विसर्ग। ओके, समजलं? फक्त तुम्हाला उदाहरण दिलं आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 12 खडी लिहून बघणार आहोत। ओके, तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 12 खडी कशी लिहायची, येस, 12 खडी ही कशी लिहायची, 12 खडीसाठी कसे स्वर चे जे चिन्ह आहेत ते कसे वापरायचे मुलांनो, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितले आहे। ओके, तर मुलांनो, होमवर्क आहे की हे चिन्ह तुम्हाला घरी 2 वेळा वाचायचे आहे। ओके, थँक यू।